शहादा तालुक्यातील अस्लोद येथे काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांच्या आदेशाने दारूबंदीसाठी निवडणूक घेण्यात आली होती। त्यात महिलांचा विजय झाला होता। त्यामुळे अस्लोद गावात कायमस्वरूपी दारूबंदी केली होती। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून अस्लोद ग्रामपंचायतीला परवाने रद्द आणि दारूबंदी आदेशाची प्रतही पाठवली होती। त्या आदेशाची प्रत ग्रामस्थांसह ग्रामपंचायतीने राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभाग, प्रशासन विभाग आणि जनतेच्या माहितीसाठी पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर ठळक अक्षरात मोठे फलक लावले होते। मात्र तरीही अस्लोद गावात राजरोसपणे अवैध दारू विक्री सुरूच होती। याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग व प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही। त्यामुळे अस्लोदला प्रशासनाने दारूबंदीसाठी कुठलीच कार्यवाही केली नाही। वारंवार छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध धंदे पुन्हा सुरू का होतात? राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग हप्ते घेतात का? अवैध धंदेवाल्यांचे दोन्ही विभागांशी काय गुप्तगू आहे? काहीतरी ठरलेय का? ते मूंग गिळून का गप्प आहेत? असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्या कामकाजावर अस्लोद गावासह परिसरात उपस्थित होऊ लागले आहेत। त्यामुळे महिलांमधून संतापाची भावना व्यक्त होत आहे। श्री न्यूज शहादा अस्लोद। अस्लोद गाव माहितली दारू माती जायले तर नाही खरं काम कर मार बाईस त्रास देतस दारू पिपी येतस। 5 महिना जायना आम्ही मतदान कर आडी बाटली उभी बाटली बटवे घे मतदान आमना कटून नाही लागणं। तरी बी आमना गाव दारू बंद नाही राहिली। मग यानं काय करा ना ते गरमाई बाईस त्रास देतस बाईस जेवण जात नाही। पोलीस ध्यान देतात नाही। मग यासनी काहीतरी करायला पाहिलं ना, पोलिसच बी सांगायला पाहिलं ना। दारू पिपीन बस स्टँड वर गरेस माहितला मात तसे मामला उपयोग काय? मतदान करीन घरीन घरी बशी राहणार नवतारा पोर एवढा लेकरी सोडी सोडी मरी राहणार। या दादा लेकरी कोणी मागा माय बाप कव मागतील त्या दारू बंदी व्हायला पाहिजे आपला गाव माते। दारू नाहीच पाहिजे। दारू नाही बंद होईनी आम्ही दारूवाला दुकाने फोडसू आम्ही रस्ता आंदोलन करसू आम्ही जमले कोणी काय सांगाल नाही। साहेब उन्हात घ्या निसा सांगतस दारू बंदी होई जाई दर पहिले आमना सही आली जात दर पहिले आमले तडे बोलावतस। मग तरी आपली दारू बंद होत नाही। 5 महिना इलेक्शन ले मग काय करा ना तिथला दिनना दारू आपण जास्त जास्त माती राहिली अस्लोद मा। मी अस्लोद गावाची सरपंच सुशीला प्रकाश बिल। आमच्या गावात दारूबंदीचं मतदान केलं होतं पण काही लोकांनी काही दारू काही बंद नाही केली। आम्ही मतदान पण केला। आडी बाटली उभी बाटली सगळे बाया मिळून नंदुरबारला पण गेलो होतो आणि कलेक्टर ऑफिसला कलेक्टर मॅडमला पण भेटलो। तरी पण आमच्या गावात दारू बंद नाही होते। इलेक्शन पण झाला 5 महिने झाले तरी पण दारू बंद होत नाही। जवान मुलं पण दारू पितात घरात पण तोडफोड करतात। आई वडिलांना पण खूप त्रास करतात ते। तरी पण आमच्या गावात दारूबंदी नाही होत। गावात पण पोलिसांना सगळं माहिती आहे तरी पण कुठे ऐकली जाते काय ऐकली जाते तरी पण ते काहीच करत नाही। आम्ही गावातले सगळे महिला मिळून सगळे इकडे ते दारूबंदीचे आम्ही तोडफोड करू त्यांच्या घरात घुसून यांचे जिम्मेदार परिसर राहील प्रशासन राहील।